बघा पाऊस जबरदस्त पाऊस चालू आहे. पाठ 3 वाजल्यापासून पाऊस चाललाय. वार सावधानी जा. 3 वाजल्यापासून पाऊस चाललाय. 3 वाजल्यापासून कसला जोराचा पाऊस आहे. कसलं वार आहे. वार एवढा जबर पाऊस म्हणजे काय. पाणी बी वाहिले चांगलं. सगळा ह्या साईडचाच पाऊस आहे. 3 वाजल्यापासून पाऊस चाललाय हो. सगळं पाणीच झालंय बघा इथे. बघू पुढं परिस्थिती काय. पाऊस पाणी पळलं. वरचा पाऊस आहे. इतका जोराचा पाऊस आहे की बोलायचं नाही. सगळं डोंगर फिंगर सगळं झालं. किती वाराचा पाऊस आहे बघा. वार चक्रीवादळ चक्रीवादळ आहे. चक्रीवादळ असला पाऊस इतका बेकार. कसला पाऊस आहे. तुफान पाऊस चाललाय. तुफान लय पाणी व्हायला लागले. स्लॅबवरून पाणी पडायला लागलं. पाता 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 एवढा पाऊस चालू झाला.
वार सुटत जास्त वार. किती पाणी. बघा मागच्या साईडनी वार कावदान चालू झालं. मागच्या साईडने चालू झाले. आता पाऊस उघडल्यानंतर तुम्हाला दाखव भावानं बघणं. मी आता बघितलं जाऊन खिडकीतून मागून. इतका लईच पाऊस झाला म्हणजे लईच प्रमाणाच्या बाहेर पाऊस. संगत वार कावदान ये जा सगळं संगत. पहिलाच पाऊस माग परवा दिवशी पाऊस झालता पण पहिलाच पाऊस एवढा जबरदस्त झाला. आत्ताशी पाऊस बंद झाला तरी गरजत आहे बरं का. टिपका टिपका बारीक बारीक चालू आहे. तर भावानं म्हणून कसं काय पाऊस झालाय सांगा नक्कीच. तर पाणी असं भरपूर असं पाणी आलंय बरं का तिकडं. याला नाले जी खालची आहेत ना आपल्या घराच्या पाठीमागचे नाले भरपूर पाणी आलंय जबरदस्त. आता वाजलं किती माहिती का भावानं म्हणून तुम्हाला. 8 वाजल्यात 8. मग विचार करायची गोष्ट रात्री 3 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत पाऊस चालू आहे. आत्ताशी जरा कुठेतरी पावसाने जरा म्हणजे स्टॉप घेतलंय. जरा थांबलाय पाऊस जरा. पण तरी बी गॅरंटी नाही पावसाची. तरी आपले गामेलेन फिमेलेन तो कदा धान्य ठेवायचं म्हणला कुणीकडे गेले पाहिलं का. तो का जाळीत गेलं म्हण. हे इथं होतं ती तिकडे गेले वाऱ्या कावदानी. गाम्याला बी इथं होतं आपलं तिकडे गेलं त्याच्यात. तर आता काय मी आता डोक्यावर छत्री घेणार आहे काय. चालली साफसफाई. आताच फरशी साफसफाई केली आता बघा. वार कावदान त्यांनी सगळं घाण कचरा कोचरा सगळा आलता इकडं. ते आता वायफळणी येणे त्यांनी चांगलं पोचून त्या फरशी केलेली आहे बघा. पिंड चाललंय तिकडे आतमध्ये जाळायचं काम. म्हणजे पाऊस मध्ये बोलायचंच नाही बाबा. काय अजून ओरडत आहे. एवढा मोठा पाऊस आपल्या स्वप्नात आपण बघितला नव्हता. एवढा पाऊस जबरदस्त नाही भाऊ. काय सांगू तुम्हाला राव. बघा तुम्ही पाऊस काय राव. वार कावदान काय नेमकं. आता म्हणलं इच्छा पाऊस आहे मी तर विचार केला म्हणलं आज काय दिवसभर काय घराच्या बाहेर निघून देतोय का नाही काय माहिती बाबा. पण चला आज जाणार आपण वर गेलं जाणार. आणि वर नाही वर म्हणजे तिकडे वर नाही हो. अजून लई काय नाही वर जायला. आता कोणी विचार नाही करणार. अजून बायको हे लेकरं वाळे आहेत. होय बाबा ना बहिणी. त्याच्यामुळं कशाला ती विचार नाही आणायचा डोक्यात. तर वर जाऊन चला दाखवतो. मला दाखवतो आता मी वर जाऊन. पाणी लई आलंय जबरदस्त. बघा पाऊस झालेला. पाऊस किती जबरदस्त झालाय पाऊस. बघितलं का तुम्ही. बघा आता तुम्हीच. सर पाणी झालंय ना. सर पाणी झालंय. पाठीमागचं इथं भरलं गच. आवाज येतोय बघा तुम्हाला लांबून. तो का तिकडं पाऊस चाललाय दिसतंय का. काळं ढोण जोराचा पाऊस चाललाय तिकडे बघा.
हं? तो का इज चमकत यात इज चमकत या धोका पाणी साचलंय तिकडून मोकळं झालंय आभाळ बरं का डोक्यावर आभाळ हाय आपल्या गच्च भरलेलं आहे किती पाऊस झालाय जबर काय वाटलं नाही बाबा भाऊ ना अचानक पाऊस चालू झाला इतका की बोलायचंच नाही बाबा हा ती काय तिकडे दारा दिसतात ना पावसाच्या दारा दिसतात लांब चला शेवण्या खाली लय पाऊस झालाय जबरदस्त मग चला खाली चल 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 चला भावानं बहिणू लय रात्री पाऊस झाला जबरदस्त पाठ रात्री नाही पाठ पाऊस झाला जबरदस्त रांगोळी फिंगोळ केली जरा कपडे फिपडे बदलली बरं झालं बुवा पाणी द्यायची गरज नाही वाचली दाजीला बांधकामाला पाऊसच तसा झालाय भावानं बहिणू इटा बी सगळ्या भिजल्या इटा सगळ्या भिजल्या आता कसं आहे भावानं बहिणू आता पाणी बी बोरला बी बरं झालं पाऊस चांगला इतका झाला भारीपैकी ना बोरला पाणी वाढन आता आज नाही बरं का पण उद्या नाही परदेशी काय पाणी वाढन 100% टाकीत वर पाणी नाही संपलंच टाकीतलं पाणी लाईट येईना काय व्हायना बोर चालू केला असता तर लाईट नाही त्याच्यात बरं चला पिलून ठेवला चिया तर म्हणलं आपलं चिया पियावं अजून चिया नाही कुठं काहीच नाही मला फटाकलं जरा भावानं बघणं सगळं का मला तर वाटलं आज काही म्हणजे काही उघडतच नाही काय नु बरं झालं उघडलं हे काय अजून पाणी टिपकत आहे ना वरून पोरची वरून अजून पाणी टिपकत आहे लय पाणी आलं तळ्याला बी गिरतो भावानं बघून तिकडे तळ्याकडे चांगलं पाणी आलंय तळ्याला चांगलं म्हणजे जवळपास पाऊसच एवढा झाला तुम्हाला सांगतो की अर्ध निमोद तळ झाला असं पाणी इतकं पाऊस झालेला आहे जबरदस्त चिया बी झालाय बाकीची पिले का सगळे चिया मीच राहिले भावानं बहिणू आता माग बाकी सगळे नाश्ता बिस्टा याच्यात काय गेले शेवया केलत्या मला काय गोड नाही आवडत भावानं बहिणू आपण कसं आहे भाकरी करणारा माणूस आहे गुळचट नाही आवडत आपल्याला तर आपण बघू हाय रो वांग्याचं कालवण आहे राजीपुरतं चपाती बी आहे आता चिया पिणार आणि मग गडी भरा भावानं पण आपलं जरा जेवण मस्तपैकी करणार मी गॅस बंद करतो बटर बिटर संपली का बोली ना हा संपली ना नसत्यान पिलू जाईने बघितलं मला वाटतं नाही नको बघू हा काढ दे बरं त्या प्लेट मध्ये मग मी म्हणलं संपलेच काय मला काय ठेवली हाय 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 भावानं बघितलं बटर बरोबर आपला जरा चिया चिया थोडाच घेतला ना मग त्याच्यामुळं म्हणलं काय नाही म्हणलं ना तर कशाला म्हणलं मग हाय तुला चिया प्यायचा असा तो तिथे काय वस्तू भावानं बहिणी किंवा नाही घेऊ नका बटर लई भारी पाऊस झाला भावानं बहिणी बरं वाटलं चला आता जायचंय दाजीला भावानं बहिणी होता याला जातो तालुक्याला सिमेंट घेऊन येतो ना बांधकाम आता इटा फेटा भिजल्यात बांधकाम बी भिजलंय शिवाने आणलं बघा बटर हा आता त्याला वर बांधावं लागणार आहे पावसाने ती झालं ना ती राहून दे तो बटर ती खाल्ली का चियांती खाल्ली हो सगळी नाश्ता करून चहा पिऊन बसली मी दाजीच राहिलोय माग
चला मग बाय बाय सगळ्यांना भावानं बहिण. आता आवरलंय दाजी सगळं जायचंय बघा गडबड आता. आता सकाळी पाऊस पाणी चालल्यामुळं 8-8:30 वाजेपर्यंत काय उघडलं नाही काही. आणि तिथून पुढं मग आवरले. आता दाजीला लवकर माघारी सिमेंट घेऊन यावं लागेल. काम चालू करावं लागेल आहे का नाही. एक दिवस आपल्याला किमतीचा आहे, एक दिवस महत्वाचा आहे आपल्याला. त्या दृष्टिकोनातून आपल्याला लवकरात लवकर शेडचं जे बाकीचं काम राहिलं ते चालू करावं लागेल, पूर्ण करावं लागेल. तर परत एकदा भावानं बहिण मसाला कोणाला जर पाहिजे असेल तर नक्कीच सगळ्यांनी ऑर्डर करा. नंबर तर प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगत असतो. 9822208582 आणि 766660 2746. तर कोणाला मसाला लागला तर नक्कीच ऑर्डर करा. चला बाय बाय मग सगळ्यांना.